ना कशा सर्वजण प्रत्येकजण प्रत्येक व्यक्ती असेच बोलत असते की शाप आणि तळतळाट कोणाचं घ्यायचं नसतं. ते तुम्हाला कशा प्रकारे लागतील हे तुम्हाला कळणार पण नाही. म्हणून तर लोक नेहमी म्हणतात आणि मी पण सांगते, माझ्या व्हिडिओमध्ये मी नेहमी म्हणते की शाप आणि तळतळाट कधीच घेऊ नका. हां, कारण का शाप आणि तळतळाट असे लागतात ना, की होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. आणि माणसाचं काय होईल हे सांगता येत नाही, एवढं मात्र खरं आहे. म्हणून शाप आणि तळतळाट कधी घेऊ नये माणसाने, माहिती का. कोणाच्या 32 दातामध्ये येऊ नये. येतात लोक, नालायक लोक असतात, त्यांना आवडतं शाप घ्यायला, घेऊन बसतात आणि स्वतःचं नुकसान करतात. लोकांनी किती वेळ म्हटलं ना की मी ह्यांचं नुकसान करील, ह्यांना मी खूप त्रास देईल, पण वरचा असतो ना, ज्याने आपल्या दुसऱ्यासाठीच खाच खणलेली असते त्याच्यातच तोच पडतो. आणि हे खूप ठिकाणी झालेलं आहे आणि होतं बघा, तुमच्या पण आजूबाजूला झाले असतील. जो दुसऱ्यासाठी खाच खणतो ना, तो स्वतः पडतो. नियतीचा नियम आहे तो, माहिती का. नियती कधी वाया जात नसते, ती परत फिरून आपल्याकडेच असते, चांगली किंवा वाईट. आणि वाईटाचा तर नाश हा होतो म्हणजे होतो.